नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर आज आपण महिला समृद्धी योजना या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची माहिती खास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर मित्रांनो, महिलांना पण त्यांचा एक स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा, एक नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर महाराष्ट्र सरकार इथे महिलांसाठी इथे आर्थिक मदत इथे करत आहे, ज्यामध्ये 1,40,000 रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथे महाराष्ट्र सरकार महिलांना त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. तर याच योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने महिला कशा प्रकारे अर्ज करू शकतात, या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय, या योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती, डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्या पण महिलांना त्यांचा एक स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा महिलांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच हा व्हिडिओ अशा महिलांना नक्की शेअर करा ज्यांना एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना पण हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकतो. चला तर महिला समृद्धी योजना नेमकं काय आणि कशा प्रकारे या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर महिला समृद्धी योजना ही मागास पार्श्वभूमी किंवा गरीब पार्श्वभूमीच्या महिलांना, उद्योजकांना लाभ देणारी योजना आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिला उद्योजकांना थेट किंवा बचत गटांच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स येथे उपलब्ध करून पुरवते. देशभरात विविध चॅनल भागीदारांकडून ही महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. लक्षित महिला लाभार्थी ओळखून त्यांना थेट किंवा बचत गटांच्या स्वरूपात इथे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये मुख्यतः 2 पद्धतीने लाभार्थ्या महिलांना लाभ इथे दिला जातो, ज्यामध्ये बचत गट, पहिला बचत गट आणि दुसरा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला. तर बचत गटांना, विशेषतः महिलांना समावेश असलेल्या गटांना बळकट करणे आणि त्यांना मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे लोक स्वायत्त, आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील आहेत. आणि दुसरी पद्धत म्हणजे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला गटांना, वंचित वर्गातील महिलांना विचार केला जातो, विशेषतः ज्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधून आहेत, अशा प्रवर्गातील महिलांना या योजनेअंतर्गत मुख्यत्वे दुसऱ्या गटातून आर्थिक लाभ इथे दिला जातो. आता या योजनेअंतर्गत या योजनेची, महिला समृद्धी योजनेची काही उद्दिष्ट आहेत, ज्या अंतर्गत ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेची उद्दिष्टे काय आहेत, तर ग्रामीण भागातील अल्पसंख्याक गटातील व वंचित वर्गातील महिलांना उद्योजकतेचा दृष्टिकोन अवलंबण्यासाठी प्रोत्साहित करणे, या महिलांना कमी व्याजदरात मायक्रो फायनान्स कर्ज उपलब्ध करून देऊन उद्योजकतेची दृष्टिकोनातून पूर्णतः मदत करणे, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर कोणत्याही अल्पसंख्याक लोकसंख्येतील महिलांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे, स्त्रियांना सामाजिक कलंक दूर करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणे, आर्थिक मदतीअभावी स्वतःचा व्यवसाय किंवा करिअर स्थापन करू न शकणाऱ्या महिलांना मदत करणे, व्याजामध्ये सूट असलेली महिलांसाठी ही मायक्रो फायनान्स योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर नक्कीच ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्या महिलांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर या योजनेचे फायदे काय आहेत, तर सर्वांना या योजनेचे फायदे माहीत असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 1,40,000 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्यता इथे महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला केली जाते. परतफेडीचा कालावधी मोरेटोरियम कालावधीसह प्रत्येक वितरणाच्या तारखेपासून तिमाही हप्त्यामध्ये असतो, म्हणजे 3.5 वर्षाच्या आत तुम्हाला ही संपूर्ण रक्कम फेड करायची आहे. आता या योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड केल्यावर संबंधित स्टेट चॅनल एजन्सीद्वारे पात्र लाभार्थी योजनेअंतर्गत कोणतेही कर्ज घेऊ शकतात. म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज इथे घेऊ शकतात. परंतु या योजनेअंतर्गत तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून 1,40,000 रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जे की पूर्णतः बिनव्याजी असते. आता यासाठी काय पात्रता आवश्यक असतात, म्हणजे तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी काय आवश्यक पात्रता आहे, ज्या अंतर्गत या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ज्यामध्ये अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 55 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. केंद्र राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचित केल्याप्रमाणे आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यांना पहिले प्राधान्य इथे दिले जाणार आहे. अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे. या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता.
आता यासाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात, तर ती आवश्यक कागदपत्रे कोणती? त्यामध्ये सर्वात अगोदर तुमचा पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मेंबरशिप ID, जातीचा दाखला, सक्षम अधिकाऱ्यांकडून उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो. अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 6 ते 7 डॉक्युमेंट या योजनेसाठी आवश्यक लागतात. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता सर्वांना क्वेश्चन पडला असेल की नेमके आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे. तर अर्ज करण्याची पण प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने इथे ठेवण्यात आलेली आहे. पूर्ण पद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने पण असणार आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट असणार आहे. नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर अशा प्रकारे पूर्ण वेबसाईट आहे. याच वेबसाईटवर येऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. इथे पाहू शकता विविध महिलांसाठी योजना इथे दिलेल्या आहे. महिला समृद्धी योजना, ज्यामध्ये तुम्हाला 1,40,000 रुपयापर्यंत लाभ इथे भेटतोय. रिपेमेंट पिरियड पाहू शकता 3 मंथ मॅट्रिमोनी पिरियड, म्हणजे मॅक्झिमम 3.5 वर्षामध्ये संपूर्ण लोन तुम्ही इथे फेडू शकता. या योजनेचा फॉर्म पाहायला गेला तर फॉर्म यावर क्लिक केला तर या योजनेचा पूर्ण फॉर्म तुम्हाला इथे भेटून जाईल. टर्म लोन यावर क्लिक केलं तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे. हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि फिलअप करून तुम्हाला इथे तुमचं यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी पाहू शकता चॅनल पार्टनर्स दिलेले. इथे जाऊन तुम्हाला दिलेल्या चॅनल पार्टनरवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. यामध्ये जर तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. जसं की आता इथे महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा पूर्ण ॲड्रेस वगैरे पण दिलेला आहे. इथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज इथे करू शकता. तर अशा प्रकारे ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. संपूर्ण एजन्सीची माहिती इथे दिलेली आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो, जे की तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. त्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.